नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बारा माटी कट्ट्यावर. तर आज आपण समृद्धी महामार्ग याबद्दल काही नवीन अपडेट्स आले आहेत. समृद्धी महामार्गावर एक नवीन फेज तयार झाली आहे. तर आपण आज त्या फेजबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ सुरू करण्याआधी तर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण सुरू करूया. समृद्धी महामार्ग हेच म्हणजे समृद्धी महामार्गावर नवीन एक फेज सुरू होत आहे. मुंबई ते नागपूर. आधी हे मुंबई ते नागपूरला जायला आपलं सुमारे 16 तास लागत होते. तर आता या समृद्धी महामार्गामुळे सुमारे 16 तासावरून आपल्याला फक्त 8 तास लागतील. तर आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर समृद्धी महामार्गाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई ते नागपूर दरम्यानचे काही महत्त्वाकांक्षी एक्सप्रेस आता पूर्णपणे क्षमतेने वापरण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. विशेषतः फेज 3 उर्वरित जोडणीच्या कामामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हायस्पीड कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर प्रवासाचा वेळ हा जवळपास 16 तासांवरून ते डायरेक्ट 8 तासांवर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासांचा खूप वेळ सुद्धा वाचू शकेल. सध्या समृद्धी महामार्गाचा बहुतांश भाग वाहतुकीसाठी खुला आहे. मात्र काही जोडणी मार्ग, इंटरचेंजेस आणि कनेक्टिव्हिटी शोधण्याचं काम सुरू आहे. या विस्तारामुळे मुंबई महानगर क्षेत्र, नवी मुंबई आणि JNPT बंदराशी अधिक चांगली जोडणी निर्माण होणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा हा उद्योग, लॉजिस्टिक आणि माल वाहतूक क्षेत्राला होणार आहे. यामुळेच जे उद्योग आहेत त्यांना खूप चालना मिळेल आणि उद्योजकांना सुद्धा त्याच्यात फायदा होईल. या महामार्गामुळे नागपूर, औरंगाबाद, नाशिक, शिर्डी, अमरावती आणि इतर शहरांना थेट फायदे होत आहे. पूर्वी लांब अंतराच्या प्रवासासाठी लागणारा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तसेच महामार्गालगत नवीन औद्योगिक कॉरिडॉर, वेअरहाऊस, लॉजिस्टिक पार्क आणि गुंतवणूक प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता प्रकल्प नसून महाराष्ट्राचा आर्थिक विकासाचा कणा ठरू शकतो. महामार्गालगतच्या जिल्ह्यांमध्ये रोजगार निर्मिती, उद्योग वाढ आणि पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या भागातील विकासाला प्रकल्पामुळे नवीन गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच पाहता समृद्धी महामार्गाच्या विस्तारामुळे मुंबई ते नागपूर संपूर्ण कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होत आहे. अजून पुढील काही महिन्यात उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर हा महामार्ग भारतातील सर्वात आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा महामार्ग एक्सप्रेसपैकी एक म्हणून ओळखला जाईल. महाराष्ट्राच्या विकासात हा प्रकल्प भविष्यात निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Thanks.